नमस्कार, मी निकिता पाटील. ऋतव मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे गेल्या 3 दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर शुक्रवारी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील उसाच्या शेतात तो लपला होता. गावकऱ्यांनी या शोध मोहिमेमध्ये पोलिसांना मोठे सहकार्य केल्याचे दिसून आले. पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:30च्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांच्या तपासामध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे या सराईत गुन्हेगाराचे नाव समोर आले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्याने फरार असताना आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची देखील माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात असून तपासाची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आरोपीची ससून रुग्णालयात पहाटेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. उत्तराखंडमधील चमोली बद्रीनाथ महामार्गावर हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दरम्यान रस्ता बांधकामाच्या कामात गुंतलेले 57 कामगार गाडले गेले आहेत. यामध्ये 10 जणांना वाचवण्यात यश आले असून उर्वरित 47 जणांचा शोध सुरू आहे. हे सर्वजण BRO कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. हिमस्खलन झालं त्यावेळी सर्व कामगारांची पळापळ सुरू झाली आणि यात 57 कामगार बर्फाखाली दबले गेले, तर यापैकी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. माहिती मिळताच BRO टीम घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचाव कार्य सतत सुरू आहे. केंद्र सरकारने वित्त आणि महसूल सचिव तुहिनकांत पांडे यांची बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थातच SEBIचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते माधवीपुरी बुच यांची जागा घेतील. पदभार स्वीकारल्यानंतर ते सुरुवातीला 3 वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत हे पद भूषवतील. तुहिनकांत पांडे हे अर्थ मंत्रालयात वित्त आणि महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. सरकारी निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. दिल्लीच्या आरोग्य सेवांबाबत नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. कॅगच्या अहवालात केजरीवाल सरकारच्या काळात गेल्या 6 वर्षात दिल्लीच्या सार्वजनिक आरोग्य सेवा व्यवस्थेत झालेले गंभीर गैरव्यवस्थापन, आर्थिक निष्काळजीपणा आणि जबाबदारीचा अभाव उघडकीस आला आहे. कॅगच्या अहवालानुसार दिल्लीतील 14 रुग्णालयांमध्ये ICU नाहीत, तर 12 रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये शौचालयाची सुविधा देखील उपलब्ध नाही. अहवालानुसार कोविडचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या 787.91 कोटी रुपयांपैकी फक्त 582.84 कोटी रुपये खर्च झाले, तर उर्वरित रक्कम अखर्चित राहिली. यामुळे कोरोना संकटाच्या काळात अत्यावश्यक सुविधांची मोठी कमतरता होती. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरती आणि पगारासाठी मिळालेल्या 52 कोटी रुपयांपैकी 30.52 कोटी रुपये खर्च झाले नाहीत. एकीकडे देशात अस्थिरता असताना आता बांगलादेशमध्ये मात्र सध्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सध्या देशाचा कारभार पाहत आहे. मात्र या सरकारच्या निर्देशानुसार शेख हसीना यांच्याशी संबंधित सर्व चित्रे आणि प्रकरणे शालेय पुस्तकांमधून पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्याशी संबंधित मजकूर देखील काढून टाकण्यात आला किंवा लहान करण्यात आला आहे. तसेच बांगलादेश मुक्तियुद्धात भारतीय नेतृत्वाच्या योगदानाचा उल्लेखही कमी करण्यात आला आहे. शेख मुजीबुर रहमान यांचे इतर प्रमुख जागतिक नेत्यांसोबतचे फोटोही पुस्तकांमधून काढून टाकण्यात आले आहेत. तर इयत्ता 8वीच्या साहित्याच्या पाठ्यपुस्तकात शेख हसीना यांच्या विरोधी निदर्शनांवर एक निबंध घेण्यात आला आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. धन्यवाद.